Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना या शहराच्या सत्तेवरनं त्या ठिकाणी हकलून द्यायचं, परिवर्तन करायचं सत्तेमध्ये, अशी भूमिका सगळ्यात शहरवासियांची आहे. सक्षम पर्याय म्हणून शहर विकास आघाडी अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व. ठाकरे आणि शिंदे कणकवलीमध्ये एकत्र आले कसे, ती आम्हाला बॅकस्टोरी सुद्धा समजून घ्यायची. कणकवली शहरातील जे सत्ताधारी आहेत, ही सत्ताधारी म्हणजे एक भ्रष्ट टोळी आहे आणि गेली 8 वर्ष जवळजवळ या शहराला लुटण्याचं काम, या शहराला विकण्याचं काम या टोळीनं केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये जनता यांच्या कारभाराला त्रस्त आहे, कंटाळलेली आहे आणि त्यांना एक सक्षम पर्याय हवा आहे. जर आम्ही सगळे विरोधी पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं जर लढत राहिलो तर पक्षाच्या मतांची किंवा विचारधारेची विभागणी होणार आहे मतांची, आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार. आणि म्हणून याच उद्देशाने आम्ही सगळे एकत्र आलेलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना या शहराच्या सत्तेवरनं त्या ठिकाणी हकलून द्यायचं, परिवर्तन करायचं सत्तेमध्ये, अशी भूमिका सगळ्यात शहरवासियांची आहे. मग त्याच्यामध्ये व्यापारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, ग्रामीण भागातली जनता असेल, सगळे त्या ठिकाणी एकत्र आलेत. आणि त्याने असा विचार केला की आपण सगळे एकत्र येऊया आणि या सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून जर खाली खेचायचं असेल तर एक सक्षम पर्याय दिला पाहिजे आणि एक परिवर्तन या शहरामध्ये घडवलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळे पक्ष, राजकीय पक्ष सगळे, बाकीचं सगळं बाजूला ठेवून एक संघ झाले. त्याच्यामध्ये शिवसेना आहे, शिंदे सेना आहे, काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडीने आत्ताच पाठिंबा त्या ठिकाणी दिला, भारिप आहे, मनसे आहे. सगळे पक्ष जे या महाराष्ट्रामध्ये आहेत ते सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या ठिकाणी मला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आणि कुठेतरी एक सक्षम पर्याय म्हणून शहर विकास आघाडी अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व दिलं नगरसेवकांमध्ये. आणि सर्वांमध्ये एक उमेदवार संदेश पारकर नगराध्यक्षाचा, अशा पद्धतीने ही आघाडी शहर विकास आघाडी झालेली आहे. तुमच्या शिवसेनेला किती तिकीट आहेत, किती जागा मिळाल्यात, त्यांच्या शिवसेनेला किती जागा मिळाल्यात? नाही, आता शहर विकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकच आहोत ना, पण ज्याचं बलस्थान आहे, ज्या वॉर्डामध्ये, ज्या प्रभागामध्ये त्याप्रमाणे आम्ही शेअरिंग केलेलं आहे. ते समाधानी आहेत, त्याच्यावर समाधानी आहेत ना, म्हणूनच प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी आहे.